नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग मध्ये यशस्वी प्रवेशासाठी फक्त नीट स्कोर किंवा एअर ऑल इंडिया रँक महत्वाचा नसतो। अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य महाराष्ट्र सीईटी सेलद्वारे जाहीर होणाऱ्या त्यांच्या कॅटेगरी रँकवरही अवलंबून असते। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या संवर्गातील स्पर्धा आणि उपलब्ध जागांची अचूक माहिती असणे आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सरकारी, महानगरपालिका, शासकीय अनुदानित आणि खासगी मेडिकल कॉलेजांमधील प्रत्येक आरक्षण संवर्गासाठी उपलब्ध असलेल्या एमबीबीएस जागांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांना साधारणपणे किती कॅटेगरी रँक पर्यंत प्रवेश मिळण्याची शक्यता असते याचाही सखोल आढावा घेणार आहोत। अशा प्रकारची माहिती कॉलेज निवड, प्राधान्यक्रम म्हणजे चॉईस फिलिंग आणि काउन्सिलिंगची योग्य रणनीती ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या भागात आपण एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी ओपन अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्रपणे महाराष्ट्रात उपलब्ध जागा, त्या जागांचे वितरण आणि त्या संवर्गासाठी आवश्यक असलेला अंदाजे कॅटेगरी रँक याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत सामाजिक आरक्षणानुसार अनुसूचित जाती एससी प्रवर्गासाठी 13%, अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी 7%, तर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी 19%, विमुक्त जाती व्हीजे प्रवर्गासाठी 3%, भटक्या जमाती एनटीबी साठी 2.5%, एनटीसी साठी 3.5% आणि एनटीडी साठी 2% आरक्षण लागू आहे। याशिवाय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग एसीपीसी प्रवर्गासाठी 10% आरक्षण लागू आहे। तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस साठी 10% स्वतंत्र आरक्षणाची तरतूद आहे। महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत उभ्या सामाजिक आरक्षणाबरोबरच समांतर आरक्षणालाही तितकेच महत्व आहे। समांतर आरक्षण सर्व संवर्गामध्ये लागू होते आणि पात्र उमेदवारांना अतिरिक्त संधी उपलब्ध करून देते। यामध्ये महिलांसाठी 30% आरक्षण, दिव्यांग पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 5%, माजी सैनिकांच्या पाल्यासाठी 5%, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 5%, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 2%, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी 2% आणि अनाथ उमेदवारांसाठी 1% आरक्षणाची तरतूद आहे। याशिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रांत उमेदवारांसाठीही स्वतंत्र सुमारे 8 जागा अशी विशेष आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे नीट गुण आणि कॅटेगरी रँक सोबतच आपण या समांतर आरक्षणापैकी कोणत्या आरक्षणासाठी पात्र आहोत याची माहिती असणेही प्रवेश प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरत आहे। त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ही केवळ सामाजिक आरक्षणावर अवलंबून नसून समांतर आरक्षण आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे सीईटी सेल यांनी जाहीर केलेल्या अधिकृत सीट मॅट्रिक नुसारच अंतिमरित्या निश्चित केली जाते। विद्यार्थ्यांनो, ऑल इंडिया रँक म्हणजे एअर, पण याद्वारे महाराष्ट्राच्या 85% स्टेट कोट्याची भाकीत करणे म्हणजे अक्षरशः अंधारात बाण मारण्यासारखे आहे। म्हणूनच महाराष्ट्रात एअर पेक्षा एसएमएल महत्वाचा ठरतो। या संदर्भात आम्ही आपल्यासाठी एक मार्गदर्शन व्हिडिओ सादर केला होता आणि त्याला आपल्याकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा। एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, ही सुद्धा 2 प्रकारची असते। पहिली म्हणजे सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या एकत्रित गुणवत्तेवर आधारित जनरल एसएमएल आणि दुसरी म्हणजे तुमच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातील स्थान दर्शवणारी कॅटेगरी एसएमएल किंवा कॅटेगरी रँक। अनेक विद्यार्थी केवळ जनरल एसएमएल पाहून प्रवेशाचा अंदाज लावतात, पण ही सर्वात मोठी चूक ठरू शकते। कारण महाराष्ट्रातील 85% स्टेट कोट्यातील प्रवेश प्रक्रिया ही प्रत्येक प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांनुसार स्वतंत्रपणे पार पडते। त्यामुळे प्रवेशाची अचूक शक्यता जाणून घेण्यासाठी केवळ जनरल एसएमएल पाहणे पुरेसे नसून तुमचा कॅटेगरी एसएमएल आणि संबंधित महाविद्यालयात तुमच्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य ताळमेळ लावणे अत्यंत आवश्यक असते। यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळतो आणि तुमच्या रँकनुसार कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो याचा अधिक वास्तववादी आणि अचूक अंदाज येतो।
म्हणूनच महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत जनरल SML पेक्षा तुमचा कॅटेगरी SML हा अधिक महत्वाचा निर्णायक ठरतो. महाराष्ट्रातील 43 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 85% स्टेट कोट्याच्या सुमारे 5121 जागांमध्ये महाराष्ट्राच्या आरक्षण धोरणानुसार विविध सामाजिक प्रवर्गासाठी जागा राखीव असतात. यामध्ये अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी 13% म्हणजे सुमारे 666 जागा, अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी 60% म्हणजे सुमारे 358 जागा, इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गासाठी 19% म्हणजे सुमारे 973 जागा, विमुक्त जाती VJ DTA प्रवर्गासाठी 3% म्हणजे सुमारे 154 जागा, NTB प्रवर्गासाठी 2.5% म्हणजे सुमारे 128 जागा, NTC प्रवर्गासाठी 3.5% म्हणजे सुमारे 179 जागा आणि NTD प्रवर्गासाठी 2% म्हणजे सुमारे 102 जागा राखीव असतात. याशिवाय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग SCBC प्रवर्गासाठी 10% म्हणजे सुमारे 512 जागा, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गासाठी 10% म्हणजे सुमारे 512 जागांची स्वतंत्र तरतूद आहे. उर्वरित जागा ओपन प्रवर्गासाठी उपलब्ध राहतात. तसेच प्रत्येक सामाजिक प्रवर्गामध्ये महिला, दिव्यांग, संरक्षण दलातील जवानांचे पाल्य आणि इतर समांतर आरक्षणाची अंमलबजावणी स्वतंत्रपणे केली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 23 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 85% स्टेट कोट्याच्या सुमारे 4862 जागांवरही राज्याचे आरक्षण धोरण लागू होते. त्यानुसार अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी सुमारे 632 जागा, अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी सुमारे 340 जागा, इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गासाठी सुमारे 924 जागा, विमुक्त जमाती VJ TTA प्रवर्गासाठी सुमारे 146 जागा, NTB प्रवर्गासाठी सुमारे 122 जागा, NTC प्रवर्गासाठी सुमारे 170 जागा आणि NTD प्रवर्गासाठी सुमारे 97 जागा राखीव आहेत. तसेच SCBC प्रवर्गासाठी 10% प्रमाणे सुमारे 486 जागा आणि EWS प्रवर्गासाठी 10% प्रमाणे सुमारे 486 जागांची तरतूद आहे. उर्वरित जागा खुल्या ओपन प्रवर्गासाठी उपलब्ध राहतात. या सर्व जागांमध्येही संरक्षण दलातील जवानांचे पाल्य, महिला, दिव्यांग तसेच इतर समांतर आरक्षणाची अंमलबजावणी संबंधित नियमानुसार केली जाते. आता आपण प्रत्येक संवर्गातील उपलब्ध जागा आणि कॅटेगरी रँकचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ST अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 7% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 85% स्टेट कोट्यामध्ये सुमारे 350 जागा उपलब्ध आहेत, तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील 85% स्टेट कोट्यांमध्ये सुमारे 340 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे ST प्रवर्गासाठी सरकारी आणि खाजगी मिळून एकूण सुमारे 690 जागा उपलब्ध होतात. मागील काही वर्षाच्या ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ST कॅटेगरी SML साधारण 400च्या आत असणे सुरक्षित मानले जाते, तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ST कॅटेगरी SML साधारण 700 पर्यंत असल्यास प्रवेशाची चांगली शक्यता निर्माण होऊ शकते. 2. SC अनुसूचित जाती. अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 13% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 660 जागा तर खाजगी महाविद्यालयांमध्ये सुमारे 632 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे SC प्रवर्गासाठी एकूण सुमारे 1292 जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षाच्या ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी SC कॅटेगरी SML साधारण 700 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी SC कॅटेगरी SML साधारण 1300 पर्यंत असल्यास प्रवेशाची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. 3. VJA विमुक्त जाती VJ DTA प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 3% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 150 जागा तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 146 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे या प्रवर्गासाठी एकूण सुमारे 296 जागा उपलब्ध होतात.
मागील ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विजे डीटी कॅटेगरी एसएमएल साधारण 160 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 300 पर्यंत असल्यास प्रवेशाची चांगली शक्यता निर्माण होऊ शकते. 4. एनटीबी प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 2.5% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 120 जागा तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 122 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे या प्रवर्गासाठी एकूण सुमारे 242 जागा उपलब्ध होतात. मागील ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एनटीबी कॅटेगरी एसएमएल साधारण 130 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 250 पर्यंत असल्यास प्रवेशाची शक्यता निर्माण होऊ शकते. 5. एनटीसी प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 175 जागा तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 170 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे या प्रवर्गासाठी एकूण सुमारे 345 जागा उपलब्ध होतात. मागील ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एनटीसी कॅटेगरी एसएमएल साधारण 180 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 350 पर्यंत असल्यास प्रवेशाची चांगली शक्यता निर्माण होऊ शकते. 6. एनटीडी प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 2% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 100 जागा तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 97 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे या प्रवर्गासाठी एकूण सुमारे 197 जागा उपलब्ध होतात. मागील ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एनटीडी कॅटेगरी एसएमएल साधारण 110 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 200 पर्यंत असल्यास प्रवेशाची शक्यता निर्माण होऊ शकते. 7. एसीबीसी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसीबीसी प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 10% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 512 जागा आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 486 जागा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे या प्रवर्गासाठी एकूण सुमारे 998 जागा उपलब्ध राहू शकतात. मागील ट्रेंड आणि उपलब्ध जागांचा विचार करता सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एसीबीसी कॅटेगरी एसएमएल साधारण 550 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 1000 पर्यंत असल्यास प्रवेशाची चांगली शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र एसीबीसी प्रवर्गाच्या अंतिम जागा अधिकृत सीट मॅट्रिक्सनुसारच निश्चित होतील. 8. ईडब्ल्यूएस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये 10% स्वतंत्र आरक्षणाची तरतूद आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 510 जागा तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 486 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी एकूण सुमारे 996 जागा उपलब्ध आहेत. मागील ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरी एसएमएल साधारण 550 पर्यंत तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 1000 पर्यंत एसएमएल असल्यास प्रवेशाची चांगली संधी निर्माण होऊ शकते. 9. ओबीसी इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 19% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 970 जागा तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 924 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे ओबीसी प्रवर्गासाठी एकूण सुमारे 1894 जागा उपलब्ध आहेत. मागील काही वर्षाच्या ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ओबीसी कॅटेगरी एसएमएल साधारण 1000च्या आत असणे आवश्यक मानले जाते. तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ओबीसी कॅटेगरी एसएमएल साधारण 1900 पर्यंत असल्यास प्रवेशाची चांगली शक्यता निर्माण होऊ शकते. 10. ओपन शेवटी खुल्या ओपन प्रवर्गाबद्दल बोलूया. महाराष्ट्रामध्ये सामाजिक आरक्षण वगळता उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असतात. एसीबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर ओपन प्रवर्गातील उपलब्ध जागांची अंतिम संख्या राज्य सीईटी सेलच्या अधिकृत सीट मॅट्रिक्स नुसार निश्चित होईल.
मागील वर्षाच्या ट्रेंडनुसार सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओपन प्रवर्गासाठी सुमारे 2200 जागा आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 1945 जागा उपलब्ध होत्या. म्हणजेच ओपन प्रवर्गासाठी एकूण सुमारे 4145 जागा उपलब्ध होत्या. मागील ट्रेंडनुसार सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ओपन कॅटेगरी SML साधारण 2200 पर्यंत, तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी साधारण 4100 ते 4200 पर्यंत असल्यास प्रवेशाची शक्यता निर्माण होते. मात्र ACBC आरक्षणामुळे यावर्षी ओपन प्रवर्गातील जागा आणि कट ऑफ मध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने अंतिम आकडे अधिकृत सीट मॅट्रिक जाहीर झाल्यानंतरच निश्चित होतील. ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हाला वास्तवाचे भान येईल. ही सर्व आकडेवारी मागील वर्षाच्या सीट मॅट्रिक्स व महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षण रिझर्वेशन धोरणावर आधारित आहे. प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी वाढणाऱ्या कॉलेजेसची संख्या, कमी होणाऱ्या कॉलेजेसची संख्या यावर प्रत्यक्ष आकडेवारी आधारित राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही सर्व आकडेवारी केवळ मार्गदर्शक म्हणून वापरावी. प्रत्यक्ष खरी आकडेवारी राज्य CET सेलद्वारे सीट मॅट्रिक्स प्रकाशित झाल्यावरच आपणास कळेल. तीच प्रवेशासाठी प्रमाण राहील हे सर्वांनी कृपया लक्षात घ्यावे. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक आरक्षणाबरोबर समांतर आरक्षण कसे घेता येते अथवा आम्हाला सामाजिक आरक्षणामध्ये समांतर आरक्षणाची माहिती द्यावी अशा प्रकारे आमच्याकडे मागणी केलेली होती. त्यानुसार उदाहरणादाखल आम्ही अनुसूचित जमाती ST प्रवर्गाचे विश्लेषण करत आहोत. अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी महाराष्ट्रात 60% सामाजिक आरक्षण लागू आहे. या आरक्षणाअंतर्गत सरकारी व खाजगी मेडिकल कॉलेजच्या 85% स्टेट कोट्यामध्ये मिळून सुमारे 690 MBBS जागा उपलब्ध आहेत. मात्र या सर्व जागांवर केवळ ST संवर्गाची स्पर्धा नसते. या जागांमध्ये ST महिला 30%, दिव्यांग 5%, माजी सैनिकांचे पाल्य 5%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य 2%, अनाथ 1%, तसेच डोंगराळ भागातील रहिवासी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रांत या विशेष आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनाही प्राधान्य मिळते. त्यामुळे ST संवर्गातील एखादा विद्यार्थी यापैकी कोणत्याही समांतर किंवा विशेष आरक्षणासाठी पात्र असेल तर त्याची स्पर्धा अधिक मर्यादित गटात होते आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात ST कॅटेगरीसाठी 690 जागा असताना 900व्या रँकवर असणारा एखादा ST कॅन्डिडेट सुद्धा दिव्यांग PWD या समांतर आरक्षणाचा उपयोग करून प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरू शकतो. त्यामुळे कॅटेगरी रँक सोबतच सर्व पात्र आरक्षणांचा योग्य दावा करणे अत्यंत महत्वाचे आहे. हे विश्लेषण पाहिल्यानंतर तुमच्या कॅटेगरी रँकवर समांतर आरक्षणाचे घटक प्रभाव टाकू शकतात हे तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्र CET सेलच्या नोंदणी प्रक्रियेत सामाजिक आरक्षणाची योग्य प्रकारे नोंद करणे हे प्रवेश प्रक्रियेतील सर्वात महत्वाचे पाऊल आहे. कारण तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये निवडलेला संवर्ग, सादर केलेली कागदपत्रे आणि केलेल्या आरक्षणाचा दावा यावरच तुमचा कॅटेगरी रँक, आरक्षणाचा लाभ आणि अंतिम प्रवेश अवलंबून असतो. त्यामुळे अर्ज भरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपला सामाजिक संवर्ग, जात प्रमाणपत्र, जात वैधता, नॉन क्रिमिलियर आणि EWS यांसारखे सर्व पर्याय अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक भरले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या संवर्ग अंतर्गत जर समांतर आरक्षण मिळवायचे असेल तर फॉर्म भरताना तशी नोंद करणे आवश्यक आहे. एक छोटीशी चूकही आरक्षणाचा लाभ गमावण्याचे कारण ठरू शकते आणि तुम्ही प्रवेशापासून वंचित राहू शकता. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमची कॅटेगरी रँकवर नेमके कोणते घटक प्रभाव टाकतात. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की फक्त नीट मधील गुणांवरच कॅटेगरी रँक आणि प्रवेश निश्चित होतो. मात्र प्रत्यक्षात चित्र यापेक्षा खूप वेगळे असते. तुमचा सामाजिक आरक्षणाचा संवर्ग, संबंधित संवर्गासाठी उपलब्ध जागांची संख्या, त्या संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या, महिलांसाठीचे 30% आरक्षण, दिव्यांग उमेदवारांसाठीचे आरक्षण, संरक्षण दलातील जवानांच्या पाल्यांसाठीचे आरक्षण, प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यासाठीचे आरक्षण, अनाथ विद्यार्थ्यांसाठीचे आरक्षण, डोंगराळ भागातील रहिवाशांसाठीचे विशेष आरक्षण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रांतातील विद्यार्थ्यांसाठीचे विशेष आरक्षण,
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे सीईटी सेल जाहीर केलेले अंतिम सीट मॅट्रिक्स, नव्याने सुरू होणारी किंवा कमी होणारी वैद्यकीय महाविद्यालये आणि उपलब्ध एमबीबीएस जागांची अंतिम संख्या या सर्व घटकांचा तुमच्या कॅटेगरी रँक आणि प्रत्यक्ष प्रवेशावर थेट परिणाम होत असतो. याशिवाय विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीचाही प्रवेश प्रक्रियेवर मोठा प्रभाव पडतो. अनेक उच्च गुण मिळवलेले विद्यार्थी एमबीबीएस ऐवजी बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस किंवा इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची निवड करतात. काही विद्यार्थी अखिल भारतीय कोट्यामधून किंवा इतर राज्यांमध्ये प्रवेश घेतात, तर काही विद्यार्थी पूर्णपणे वेगळ्या करिअरची निवड करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रवेशाचे चित्र बदलत असते. म्हणूनच केवळ नीट गुण किंवा कॅटेगरी रँक पाहून निष्कर्ष काढू नका. तर या सर्व घटकांचा एकत्रित विचार करूनच मेडिकल काउन्सिलिंगची रणनीती ठरवा. योग्य माहिती, योग्य आरक्षणाचा दावा आणि योग्य महाविद्यालयाची निवड हीच यशस्वी वैद्यकीय प्रवेशाची खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग मध्ये ही केवळ कॉलेजची यादी भरायची प्रक्रिया नाही, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. योग्य सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण आणि विशेष आरक्षणाचा लाभ, योग्य कॅटेगरी क्लेम, अचूक चॉईस फिलिंग, कमी शुल्कामध्ये सर्वोत्तम कॉलेजची निवड, कॉलेजचे बॉन्ड, सर्व्हिस बॉन्ड, स्टायपेंड, लपलेले नियम, राऊंड वाईज स्ट्रॅटेजी, अपग्रेड, फ्री एक्झिट, रिटेन्शन, मॉपअप राऊंड, स्टे व्हॅकन्सी राऊंड तसेच अधिकृत सीट मॅट्रिक्सचा योग्य अभ्यास या सर्व बाबी प्रवेशासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. चुकीचा निर्णय घेतल्यास चांगल्या गुणांवरही उत्कृष्ट कॉलेजची संधी गमवावी लागू शकते. त्यामुळे अनुभवी आणि विश्वासार्ह मार्गदर्शकाचे योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग प्रक्रियेत तुम्हाला अचूक, पारदर्शक आणि विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग टीमची नक्की मदत घ्या. योग्य माहिती, योग्य रणनीती आणि योग्य चॉईस फिलिंग याच्या आधारावर आपण मिळून तुमच्या सर्वोत्तम वैद्यकीय प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, जर तुम्हाला नीट 2026 महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेल आणि मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC यांच्याकडून येणारे सर्व अधिकृत अपडेट्स, महत्वाच्या तारखा आणि प्रवेश प्रक्रियेची अचूक माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. आम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या 93 25 26 15 62 या नंबराला फ्री अपडेट्स असा मेसेज करा. तसेच जर अजूनही तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील एकही महत्वाची अपडेट तुमच्यापासून चुकणार नाही. चला तर मग भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.